नीलमच्या मनात आणि आयुष्यात एक वेगळाच टप्पा सुरू झाला होता. FM वर वाजणाऱ्या गाण्याचे बोल तिच्या एकटेपणावर जणू काही फुंकर घालत होते. एकटी एकटी घाबरलीस ना? वाटलंच होत आई. म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. हे शब्द तिच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेले. बाहेर एप्रिलचा कडक उन्हाळा असला तरी एसीच्या गारव्यात तिला त्याची झळ पोहोचत नव्हती. डेंटिस्टच्या क्लिनिक जवळ गाडी पार्क करताना तिने घड्याळात पाहिलं. अपॉइंटमेंटला अजून 40 मिनिटं होती. गेल्या अपॉइंटमेंटमध्ये डॉक्टरांनी तिला गंमतीने सांगितलं होतं की दातात फिलिंग झाल्यावर भूल उतरेपर्यंत काही खायचं नाही, त्यामुळे त्याआधी मस्त खाऊन या. पण आज सकाळपासून कामाच्या गडबडीत तिला 2 घास खायलाही वेळ मिळाला नव्हता. गाडीतून उतरून तिने आजूबाजूला पाहिलं. समोरच एक रेस्टॉरंट होतं. तिने लगेच मोबाईल काढून रेस्टॉरंटचे रिव्ह्यूज तपासले. उपाशी पोटी कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊन नंतर पश्चाताप करण्यापेक्षा चांगले रिव्ह्यूज असलेलं ठिकाण निवडणं तिला सोयीचं वाटत असे. एकांतातील शांती. उन्हातून चालत ती रेस्टॉरंटमध्ये पोहोचली. 5 मिनिटं तळपत्या उन्हात चालल्यामुळे रेस्टॉरंटच्या गारव्याने तिला खूप बरं वाटलं. तिने आपली आवडती इडली आणि कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. आजूबाजूच्या टेबलांवर जोडपी मित्रमंडळी बसलेली होती. सर्वजण कोणा न कोणासोबत आले होते. फक्त ती एकटीच होती. तिच्या मनात विचार आला, काही वर्षांपूर्वी असं एकटीने येणं म्हणजे काहीतरी गडबड आहे असं वाटलं असतं. तिला एका जुन्या प्रसंगाची आठवण झाली. एकदा ती एका रेस्टॉरंटमध्ये तिच्या मित्रासोबत गेली असताना तिनेच म्हटलं होतं, ही मुलगी एकटीच जेवायला आली आहे रेस्टॉरंटमध्ये. मला तर असं एकटं येण्याची कल्पना करणंही अशक्य आहे. एकट्याने यायचं तर सोडाच. आणि आज काही वर्षांनी तिला एकटीला जेवायला यायला अजिबात विचित्र वाटत नव्हतं. आपल्यासोबत असणारा माणूस नेहमीच सोबत असेल याची खात्री देता येत नाही, याची जाणीव तिला गेल्या वर्षांनी दिली होती. कोणी सोबत असो वा नसो, स्वतःसोबत राहणं खूप महत्वाचं आहे हे तिला समजलं होतं. आजीबाईंचा आदर्श. पलीकडच्या टेबलाकडे तिची नजर गेली तेव्हा 70च्या आसपासच्या एक आजीबाई दिसल्या. त्याही एकटीनेच जेवत होत्या. त्यांच्या टेबलावर एक उघडलेलं पुस्तक होतं आणि त्या पुस्तकाच्या पानांमध्ये त्या हरवून गेल्या होत्या. त्यांच्या हालचालीत कुठलीच घाई गडबड नव्हती. ती शांतता त्यांच्या चेहऱ्यावर देखील स्पष्ट दिसत होती. नीलमची नजर त्यांच्यावर रेंगाळली. आजीचं लक्ष तिच्याकडे गेल्यावर त्यांनी तिच्याकडे पाहून हलकसं स्मित केलं. नीलमचं मन तिला पुन्हा विचारत होतं, एकटी एकटी घाबरलीस ना? तिने ठामपणाने नाही सांगितलं. तिच्या मनातून आवाज उमटला, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेले नाही. डेंटिस्टकडे जायची वेळ झाली होती. ती उठली. बिल दिलं. पर्स खांद्यावर अडकवली. निघताना तिनं त्या आजीला स्मित दिलं. त्या हळूच मान हलवून म्हणाल्या, छान कॉफी होती नाही? नीलम हसली आणि म्हणाली, हो. आणि इथला एकांतही. उन्हा अजूनही तीव्र होतं, पण उन्हातून चालताना तिच्या प्रत्येक पावलावर विश्वास ठेवणारी सावली देखील तिच्यासोबत होती.